अ, मागच्या 4 दिवसापासून सातत्यानं मध्य रेल्वेच्या सगळ्याच सेक्शनवरती पाऊस चालू आहे. या पावसामुळे जर काल आपण प्रामुख्यानं घाटामध्ये पाहिलं, तर घाटामध्ये काल देखील 600 पेक्षा जास्त पाऊस पडला होता. परवा दिवशी सुद्धा साधारण 300 पाऊस हा पडलेला आहे. ह्या कंटिन्युअस पावसामुळे घाटामध्ये एक परिस्थिती जी उद्भवली होती, त्यामुळे आम्ही या सगळ्या घाटामध्ये जिथे-जिथे धोक्याची जागा आहे, या सर्व जागी स्टेशनरी पॉइंट्समन, स्टेशनरी वॉचमन नियुक्त केले होते. आज सकाळपासून देखील साधारण पहिल्या 4 तासामध्ये 160 इतका पाऊस पडला होता. त्या पावसामुळे पहिल्यांदा ठाकूरवाडी आणि मग स्थानकाच्या जवळ एक दरड कोसळण्याची घटना घडली. त्यानंतर मंकी हिल आणि खंडाळ्याच्या दरम्यान देखील दरड कोसळण्याची घटना या साऊथ ईस्ट घाटामध्ये लोणावळा आणि कर्जत या दरम्यान झालेली आहे. या घटनामध्ये तिथे स्टेशनरी वॉचमन ठेवल्यामुळे कुठल्याही गाडीला कुठल्याही प्रकारची इजा झालेली नाही किंवा कुठल्याही प्रवाशाला कुठल्याही प्रकारची इजा झालेली नाही. यामध्ये ज्यावेळेस ही दरड कोसळली, तर घाटामध्ये आपल्या 2 गाड्या उभ्या होत्या. दौंडवरनं ग्वालियरला जाणारी एक गाडी खंडाळा घाटला उभी होती आणि लोकमान्य टिळक टर्मिनसवरून बेंगलोरला जाणारी एक गाडी ही ठाकूरवाडीला उभी होती. या दोनही गाड्यांना सुरक्षित रूपानं सकाळी 6:15 वाजता लोणावळा आणि कर्जत या स्थानकांवरती वापस आणण्यात आलेलं आहे. यानंतर आपण या प्रामुख्याने मुंबई आणि पुणे या दरम्यानच्या 14 ज्या इंटरसिटी गाड्या आहेत या कॅन्सल केलेल्या आहेत. याशिवाय मुंबईवरनं सोलापूरला जाणारी एक गाडी आणि मुंबईवरनं धुळ्याला जाणारी एक गाडी अशी गाडी आपण कॅन्सल केलेली आहे. एकूण 17 गाड्या आपण आत्तापर्यंत कॅन्सल केलेल्या आहेत. याशिवाय आपण 31 गाड्या या डायव्हर्ट केलेल्या आहेत. या गाड्या ज्या डायव्हर्ट केलेल्या आहेत या लांब पल्ल्याच्या, या गाड्यांमध्ये प्रामुख्याने कल्याणवरनं लोणावळ्याला जाण्याऐवजी या गाड्या कल्याणवरनं इगतपुरीच्या मार्गे पुढे नाशिक, मनमाड आणि मनमाड नंतर अहिल्यानगर, दौंड या मार्गे पुढे जातील. सोबतच मुंबईकडे येणाऱ्या किंवा उत्तरेकडे जाणाऱ्या गाड्या ह्या दौंडवरून अहिल्यानगर, मनमाड मार्गे चालवल्या जातील. मुंबईकडे येणाऱ्या गाड्या मनमाडच्या पुढे नाशिक, इगतपुरी, कसारा, कल्याण या पद्धतीने येतील. तर ज्या उत्तरेकडे जाणाऱ्या काही गाड्या आहेत, ज्याच्यामध्ये ग्वालियरला जाणारी गाडी आहे, या गाड्या मनमाडवरून चाळीसगाव, जळगाव या मार्गाने उधना, सुरत या रूटवरती किंवा चाळीसगाव, जळगाव त्यानंतर भुसावळ, खांडवा या मार्गाने ग्वालियरकडे चालवण्यात येणार आहेत. या सर्व याच्यामध्ये आपण प्रवाशांना जे आवाहन केलेलं आहे की कृपया अत्यंत आवश्यक असेल तरच आपण घराबाहेर पडावं. सोबतच जर आपण लोकल ट्रेनच्या सेवा पाहिल्या तर लोकल ट्रेनच्या सेवामध्ये कुठेही कुठलाही डिस्टर्बन्स आलेला नाही. मध्ये 10 मिनिटासाठी विक्रोळी आणि कांजूरमार्ग या स्थानकावरती 2 लोकल थांबल्या होत्या, ज्यामध्ये लोकलमध्ये एक प्लास्टिकचा कपडा ओळीचीमध्ये अडकला होता. त्यामुळे तो कपडा काढेपर्यंत या लोकल विलंबाने धावल्या होत्या. मेन लाईनवरती आता जरी पाहिलं तरी ज्या लांब पल्ल्याच्या लोकल आहेत, म्हणजे कसाऱ्यावरनं येणाऱ्या, कर्जतवरनं येणाऱ्या किंवा बदलापूरवरनं येणाऱ्या या लोकल साधारणपणे 8 ते 10 मिनिटं उशिराने, तर हार्बर लाईनवरती लोकल या 4 ते 5 मिनिटं केवळ उशिराने चालू आहे. ट्रान्स हार्बर आणि 4th कॉरिडॉरवरच्या लोकल या आपल्या वेळेनुसार चालत आहेत. केवळ लोकल सेक्शनमध्ये कर्जतवरून खोपोलीला जाणाऱ्या ज्या लोकल आहेत या सस्पेंडेड आहेत, ज्यामध्ये लावजेच्या दरम्यान लावजे या स्थानकाच्या जवळ एक लँडस्लाईड झाला होता. त्यामुळे तिथल्या लोकल ट्रेन या सस्पेंडेड आहेत. तिथे देखील गाड्या रिस्टोर करण्याचं काम युद्धपातळीवर केलं जात आहे. दरड कोसळलेला आहे होऊ शकतो. आता आपल्याकडं जिथं 3 जागी दरड कोसळलेली मी आपल्याला जे सांगितलं, त्यापैकी खंडाळ्याच्या तिथली जे दरड होती किंवा जो मग ट्रॅकवरती आलेला होता, मलबा जो ट्रॅकवरती आलेला होता, तो क्लिअर करण्यात आलेला आहे. परंतु मंकी हिलच्या दरम्यान जो मलबा ट्रॅकवरती आलेला आहे, तो काढण्याचा प्रयत्न सध्या चालू आहे. यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. सध्या देखील तिथे तीव्र पाऊस हा सातत्याने चालतो आहे आणि सोबतच वेगाने वारे देखील वाहत आहेत. यामुळे व्हिजिबिलिटीला, कारण दृश्यतेमध्ये बऱ्यापैकी रिस्ट्रिक्शन्स येत आहेत. तिथे साधारणपणे 2 ते 4 मीटर अंतरावर त्या गोष्टी दिसत नाहीत. घाटामध्ये असल्यामुळं, वळणाचा रस्ता असल्यामुळं अगोदरच
या गोष्टी चॅलेंजिंग होतात आणि सतत चालू असलेल्या पावसामुळे आणि वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे, वादळी परिस्थितीमुळे तिथं काम करणं अजून अवघड होत आहे. सातत्यानं रेल्वेद्वारे ह्याच्या इथल्या जे ट्रेनचं संचालन आहे ते रिस्टोर करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. आम्हाला अशी अपेक्षा आहे की पुढच्या 1-2 तासामध्ये आपण पाऊस कमी झाल्यानंतर निश्चित स्वरूपामध्ये किती वेळामध्ये आपण याचा रिस्टोर करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या दृष्टिकोनातनं आपण काय पावले घेत आहोत हे आपल्याला सांगता येईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.